तर अजित पवार यांच्या या वक्तव्यावरती पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी टीका केली। बघूयात। आजच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय, देशामध्ये अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक मुख्यमंत्री हे सातत्याने ही वल्गना करतात की आम्हाला मत द्या नाही तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही। ह्याचाच अर्थ असा होतो की ते घाबरलेले आहेत, कारण जनतेमध्ये जर काम केलं असेल तर हे बोलण्याची त्यांना वेळ का आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण हा जनतेचा पैसा, हा काय कुठल्या एका नेत्याच्या घराचा पैसा नाही। आणि जर जनतेच्या पैशावर जर ते मालक होऊन बसले असतील तर जनता ती सहन करणार नाही। जनतेचा निधी हा जनतेचा निधी जनतेला दिला पाहिजे आणि ह्याची मालक म्हणून तुम्ही नाही तर जनतेचे नौकर म्हणून। आणि जर नौकरांनी जर मालकाला असं म्हणत असतील ती तुम्हाला आम्ही निधी देणार नाही, तर नौकरांनी मालकाला केलेलं आव्हान आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मतदारांना पैशाचा हमीच दाखवत आहेत। ते कायद्याचं आणि निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जी घालून दिली त्याचं उल्लंघन करत आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी आहे। आम्हाला मतदान करा, कचा मतदान करा, पाहिजे तेवढा भरघोस निधी देऊ, हे अजितदादांनी एका सभेमध्ये वक्तव्य केलं, याच्या रेकॉर्डिंग आहे। माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला सुओ मोटो याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे।